Most of us have seen, and we do have with us those round yellow happy face stickers. आम्हापैकी कित्येकांनी पाहिलं असेल, कदाचित आपल्याजवळ असेल, ते पिवळ्या रंगाचे स्टिकर जे असतात, हसणारे. You find it on in the stationery shops and on the postcards, and many of us have it on our bags and all that thing. ते स्टेशनरीच्या शॉपमध्ये किंवा पोस्ट कार्डवरती किंवा आपल्या बॅगवरती पण ते आपण चिटकवतो ते. They're often accompanied with one single message: smile. आणि त्यांच्या जवळ फक्त एकच संदेश सांगायचा आहे की तुम्ही हसा. It implies that you can put on smile as easily as you can put on your slippers. आणि ते दर्शवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती हास्य इतकं सोयीस्कररीतीने करू शकता जसं तुम्ही पायात चपला घालता. Now, in a sense, that is true. आणि एका बाजूला पाहिलं तर ते खरं आहे. A good actor can look happy even when the heart is breaking. एक चांगला कलाकार तो त्या ठिकाणी आनंदित दिसेल जरी त्याचं दुःख तो रडत जरी असेल हृदयामध्ये. But the smile fades as soon as the muscles on your face are back to normal. पण ज्या वेळेस ते हास्य निघून जातं, ज्या वेळेस तुमच्या चेहऱ्यावरचे जे जे मसल्स आहेत ते नॉर्मल होऊन जातात. When things go good, it's easy to smile. ज्या वेळेस गोष्टी सोयीस्कर चांगल्या चालू असतात त्यावेळेस सोपं असतं हसायला. But the smile that comes from within, पण जे हास्य आतून येतं, a smile which is not disturbed by outer circumstance, असं हास्य जे बाहेरील वातावरणामुळे त्याच्यावरती ठेच पोहोचत नाही, is what we get in Christ. आणि तेच हास्य आपल्याला ख्रिस्तामध्ये प्राप्त होतं. Let me ask you a question, मला एक प्रश्न तुम्हाला विचारू and द्या. I want you to answer me honestly. Answer yourself honestly. आणि माझी आशा आहे की तुम्ही हा प्रामाणिकपणे ह्या प्रश्नाला उत्तर द्या. Do you really seek joy? तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदाचा ध्यास करता का? Is having joy an important goal for your life? तुमच्या जीवनामध्ये आनंद असावा हे तुमच्या जीवनातील एक महत्वाचं ध्येय आहे का? Or do you think of joy only when you are stressed out? का तुम्ही आनंदाबद्दल विचार करता त्याच वेळेस ज्यावेळेस तुम्ही तणावातून जाता? In my opinion, based on 2 decades of ministry, आणि माझ्या जर पाहायला गेलं तर माझे 2 जे दशक मी सेवेमध्ये आहे, I can tell you this. मी तुम्हाला हे सांगू शकतो, Too many Christians don't experience joy, कित्येक ख्रिस्ती लोक आनंदाचा आस्वाद घेत नाहीत and they are very passive in their loss of joy. आणि ते खूप निष्क्रिय बनून जातात कारण त्यांच्यामध्ये आनंद नसतो तो. We are studying 1 John. आपण पहिले योहान वरती मनन करत It's आहोत written by Apostle John. आणि प्रेषित योहानाने ते लिहिलं आहे. We are going to look at today verses 3 and 4. आपण आज 3 आणि 4 वचनांकडे आपण लक्ष लावणार We're going to आहोत. begin with 1 John 1 verse 4. पहिले योहान याचा 4th वचन पाहणार आहोत. 1 John 1 4. पहिले योहान 1:4. We write this to make our joy complete. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. The full force of this verse can be seen in J.B. Phillips' translation of New Testament. जे.बी. फिलिप्स यांचं जे नव्या कराराचं भाषांतर आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे जोर ह्या वचनाचा आपल्याला दिसून येईल. It says, we must write and tell you about it आणि ते असं लिहितं की आम्ही लिहिलं पाहिजे आणि तुम्हाला हे सांगितलं पाहिजे. because the more that fellowship extends, कारण जितकं अधिक सहभागिता वाढते the greater the joy it brings to us who are already in it. तितका अधिक तो आनंद आम्हापर्यंत पोहोचतो जे आधीच त्या सहभागितेमध्ये सामील आहेत. In the New Testament, नव्या करारामध्ये the word joy, the term joy and rejoice has been mentioned more than 40 times. आणि हा जो शब्द आहे आनंद आणि उल्हास जवळजवळ 40 पेक्षा अधिक वेळेस नमूद केलेला It's आहे. an important part of Christian life. आणि हे महत्वाचा भाग ख्रिस्ती जीवनामधला आहे. But some of us don't exhibit joy. पण आम्हापैकी आनंद दर्शवित नाहीत. Now, what is joy? आनंद नेमका काय आहे? Dictionaries define joy as the emotion that is a result of well-being, success, or good fortune. आणि डिक्शनरीमध्ये जर त्याची व्याख्या पाहिली तर ते असं सांगतील की त्या ठिकाणी ख्याली खुशाली आहे. ज्यावेळेस तुम्हाला यश प्राप्त होतं त्यावेळेस तुम्ही तो आनंदाचा आस्वाद घेता. Martin Lloyd Jones rightly says, मार्टिन लॉईड जोन्स हे योग्य रीतीने असं म्हणतात. this definition of joy in the dictionary is inadequate. आणि ही जी शब्दकोशामधली जी व्याख्या आहे आनंदाची ती
कमी पडते. because it is the same definition as happiness. कारण ती तीच व्याख्या आहे जर आम्ही सुखाची व्याख्या देखील पाहिली And तर. happiness is dependent on happenings. आणि जे सुख आहे ते त्या घटनांवरती आधारित असतं. But the joy the Bible talks about is quite peculiar. पण जो आनंद शास्त्र आम्हाला सांगतं तो खूप विशिष्ट आहे. It is a quality that specifically belongs to Christian life. आणि अशा प्रकारचं जे गुण आहे तो फक्त ख्रिस्ती जीवनामध्येच आपल्याला पाहायला मिळतो. Joy is it is a quiet inner excitement. आणि आनंद जो आहे तो आतून निघणारा तो उल्हास आहे. And it is the result of having that fellowship with Jesus Christ. आणि तो त्याच द्वारे येतो ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर सहभागिता करतो. It is that little fountain of the water doesn't make noise but keeps, bubbling all the time. आणि ते छोटासा जो झरा आहे पाण्याचा त्यातून आवाज येत नाही पण तो त्यातून पाणी वाहतच असतं तशा प्रकारचं. I have seen this happen many times. आणि मी पाहिलं आहे हे घडताना कित्येक वेळेला. I've seen young people get so excited that they jump up and down. आणि मी पाहिलं आहे तरुण इतके उत्तेजित होतात ते उड्या मारतात. I've seen men and women who have with great success and with great career in business get so excited. आणि मी पाहिलं आहे जे व्यावसायिक आहेत जे तरुण आहेत जे स्त्री आहेत पुरुष आहेत ते खूप उत्तेजित होतात कारण त्यांना यश प्राप्त And they are होतं. excited about the fact that God is using them in small, simple ways and their faces so brighten up. आणि ते उत्तेजित होतात की परमेश्वर त्यांना कशा ना कशा प्रकारे त्यांचा वापर करत आहे आणि त्यांचा चेहरा जो आहे तो उल्हासित होतोय. And I know of people who are going through very difficult times in their life, आणि मला हे देखील माहिती आहे काही लोक जे त्यांच्या जीवनातून फार कठीण परिस्थितीतून जातात but they have discovered how exciting it is to have God working in their life. पण त्यांनी पाहिलं आहे की ते किती रोमांचक आहे की परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्यरत आहे. Many of us have enough Christianity to make us miserable when we do wrong. आणि आम्हामध्ये तेवढं ख्रिस्तीपणा आहे की ज्यावेळेस आम्ही चुकीच्या गोष्टी करतो त्यावेळेस आम्हाला खूप वाईट वाटतं. But not enough to make us smile in a prayer meeting. पण आम्हाजवळ तेवढं नसतं की आम्ही हसू एका प्रेयर मीटिंग मध्ये. According to the Bible, sin and disobedience to God are stealers of joy. आणि शास्त्रानुसार जे पाप आहे आणि अवज्ञा आहे ते त्या आनंदाचं नाश करणारे आहेत. Therefore, run quickly to what it says in 1 John 1:9. त्यामुळे 1 योहान 1:9 मध्ये जसं म्हटलं आहे की तुम्ही धाव घ्या. If we confess our sins, He is faithful and righteous to forgive us our sins and cleanse us from all unrighteousness. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. Joy is part of Christian life. आनंद जो आहे तो ख्रिस्ती जीवनाचा भाग आहे. Do not make the mistake of thinking that the only way to have joy is to be free from the pressures and troubles of this life. आणि तुम्ही ही चूक करू नका की तुम्हाला असं वाटेल की आनंद त्याच वेळेस मिळतो ज्यावेळेस आम्हाला ह्या ताणतणावामधून जो जगामध्ये असणाऱ्या परिस्थितीमुळे ताणतणाव त्यातून सुटका मिळाल्यावरच आम्हाला आनंद प्राप्त Let होईल. me remind you of Nehemiah. आणि नेहेम्याची आठवण मला तुम्हाला करू It's दे. a great example. एक अद्भुत असं उदाहरण आहे. He was very troubled. आणि आपण पाहतो की त्यामध्ये तो खूप तणावामधून जात होता. And the reason was there was severe physical hardships and destruction in his hometown. आणि त्याचं कारण हेच की त्याचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी खूप परिश्रम खूप कठीण परिस्थितीला सामोरे जात होते. There, his extended family, his people, his nation. आणि त्याचं त्या ठिकाणी कुटुंब त्याचं राष्ट्र त्याचे जे बाकीचे इतर लोक आहेत मूळ गावातले. He was so troubled that Nehemiah says that he fasted and he prayed for many days. आणि त्या ठिकाणी त्याला इतकं ताण तणाव वाटला की तो आपण वाचतो की तो कित्येक दिवस उपवास आणि प्रार्थना करू लागला. Then he got involved. He started rebuilding the city of Jerusalem. आणि मग तो पुन्हा त्या ठिकाणी कार्यरत झाला आणि यरुशलेमेचे ते कोट बांधू लागला. But he faced severe opposition. पण त्यातला खूप विरोधाला सामोरे जावं लागलं. Legal opposition. आणि त्या ठिकाणी न्यायिक Personal attacks. आणि वैयक्तिक त्याच्यावर हल्ला झाला. There was betrayal against him. त्याच्या विरुद्ध फसवणूक झालेली. Most people at that time would give up it with an utter sense of hopelessness. आणि कित्येक लोक ज्यावेळेस ह्या परिस्थितीला सामोरे जातील त्यावेळेस ते हताश होऊन हे सर्व सोडून देतील. But Nehemiah was excited. पण नेहेम्या जो आहे त्यांनी तग धरून राहिला. That's why in Nehemiah 8, chapter 8, verse 10, Nehemiah says, त्यामुळे नेहेम्या 8:10 वचनात नेहेम्या म्हणतो the joy of the Lord is your strength. कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद आहे
तोच आमचा आश्रय दुर्ग The होय. joy of the Lord is your strength. परमेश्वराचा जो आनंद आहे तोच आमचा आश्रय दुर्ग आहे. The context of that verse. आणि जो संदर्भ आहे त्या वचनाचा, Joy is not an experience that came out of favorable circumstance. आनंद हा तो अनुभव नाही ज्यावेळेस सर्व आजूबाजूच्या गोष्टी सुस्थितीत होत्या त्याच वेळेस आला, But it is God's gift to his believers. पण देवाचं देणगी आहे विश्वासणाऱ्यांसाठी. Joy is an inner gladness. आनंद जो आहे तो आतून निघणारा उल्हास आहे. It comes from the assurance that all is well between me and my Lord. आणि हे त्याच वेळेस ती खात्री प्राप्त होते, त्यातून येतो की माझ्यामध्ये आणि देवामध्ये सर्व काही ठीक आहे. It is a calm, sober frame of mind. आणि ते शांत त्या ठिकाणी शब्द आणि व्यवस्थित जे मन आहे त्यातून येतं. Personally, I've experienced this so many times in my life. आणि वैयक्तिकरित्या मी माझ्या जीवनात कित्येक वेळेस याचा अनुभव घेतलेला When आहे. facing some of the most difficult, challenging situations. ज्यावेळेस आव्हानात्मक कठीण परिस्थितीला सामोरे जात असतात. Out of my personal life, आणि माझ्या वैयक्तिक जीवनातून I can tell you at least 4 ways of how to experience the joy of the Lord in your life. आणि मी 4 अशा गोष्टी सांगू शकतो की कशा प्रकारे आपण तो परमेश्वराचा आनंद त्याचा आस्वाद घेऊ शकतो. First, when we choose to obey God. आणि पहिलं म्हणजे आम्ही ज्यावेळेस निवड करतो देवाची आज्ञा पालन करायला. Second, when we weep and pray our burdens out. आणि दुसरं ज्यावेळेस आम्ही रडतो आणि आमचे ओझे ज्यावेळेस परमेश्वरासोबत वरती टाकतो. Third, when we study the word of God and dig out its hidden treasures. आणि तिसरं ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाचं मनन करतो आणि त्यातून निघणारं ते रहस्य त्याचा आस्वाद घेतो, ते घेतो. And fourthly, in the fellowship of believers. आणि चौथं म्हणजे जे विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये, In the communion of the Lord's people. आणि देवाच्या लोकांबरोबरच्या सहभागितेमध्ये God uses these avenues आणि परमेश्वर ह्या सर्व गोष्टींचा वापर to करतो. take the anxiety from our hearts आमच्या हृदयातली ती जी काळजी आहे ती काढून and टाकतो fill it with His peace, आणि तो त्याच्या शांतीने आम्हाला भरून with टाकतो. the confidence that God is in control. आणि हे त्या ठिकाणी शाश्वती आहे की परमेश्वराचा ताबा त्या ठिकाणी आहे. And after that, आणि त्यानंतर I get very casual about what I'm facing. आणि मी ज्या गोष्टी समोर जातो त्या ठिकाणी मला एवढं ताणतणाव वाटत नाही. That's what we see in 1 John chapter 1 verse 3. आणि तेच आपण पाहतो पहिले योहान 1:3 मध्ये. We see the fellowship of believers as a reason for joy. आणि आपण पाहतो की विश्वासणाऱ्यांची सहभागिता ते आनंदाचं एक कारण बनून जात आहे. Look at verse 3. तिसरं वचन पाहूया. 1 John chapter 1 verse 3. योहानाचे पहिले पत्र 1:3. We proclaim to you what we have seen and heard, जे आम्ही पाहिले व ऐकले ते तुम्हासाठी यासाठी कळवितो की so that you also may have fellowship with us. तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. And our fellowship is with the Father, with His Son, Jesus Christ. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. What does that mean to us? त्याचा अर्थ काय होतो आम्हासाठी? First, पहिला, fellowship with one another, which is not based on the fellowship with God, is not Christian fellowship. अशी सहभागिता जी विश्वासणाऱ्यांबरोबर जिचा आधार देवाबरोबरच्या सहभागितेवरती नाही आहे तर ती ख्रिस्ती सहभागिता नाही आहे. The common thing, the basic fundamental thing of Christian fellowship is Christ and Christ alone. आणि जी एक गोष्ट जी आम्हा सर्वांना धरून राहते, जी कॉमन गोष्ट आहे आणि जी मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे ख्रिस्ताबरोबरची सहभागिता, प्रभू येशू ख्रिस्तच. We saw this last week. आपण हे मागच्या आठवडी पाहिलं. We're going to see 2 more things today. 2 अधिक गोष्टी आपण आज पाहणार आहोत. Secondly, आणि दुसरी जी गोष्ट आहे, Christian life is not a life of isolation, आणि ख्रिस्ती जीवन जे आहे ते काही वेगळपणाचं जीवन नाही, but for active participation with other believers in this new life. पण ह्या नवीन जीवनामध्ये सक्रिय रीतीने आपण सहभागी होतो इतर विश्वासणाऱ्यांसोबत. Christian life is not a life of isolation. ख्रिस्ती जीवन हे वेगळेपणाचं जीवन नाही आहे. See, in the early church, आणि सुरुवातीची जी मंडळी होती त्यामध्ये the circumstance to live out the Christian faith was very difficult. आणि जे परिस्थिती जी आजूबाजूची होती ज्यामध्ये ते ख्रिस्तीपणा दर्शवत होते ती खूप कठीण परिस्थिती होती. They faced persecution, they faced loneliness, they faced martyrdom. आणि ते छळाला सामोरे जात, ते एकांताला सामोरे जात, कित्येक रक्तसाक्षी देखील झाले. Now, all these things are supposed to depress the Christians. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एका ख्रिस्ती व्यक्तीला खाली पाडण्याचा प्रयत्न But करतात. instead we read
The historical records say they were filled with joy. पण त्या उलट आपण पाहतो की इतिहास देखील आम्हाला सांगतं की ते आनंदाने भरून गेलेले. A 3rd century man who was anticipating death for his faith आणि 3ऱ्या शतकातील जो व्यक्ती आहे, पुरुष आहे, तो मृत्यूला सामोरे जात होता कारण त्याच्या विश्वासामुळे. he penned these last words to his friends. आणि ह्या ज्या शेवटचे शब्द त्याने त्याच्या मित्राला लिहिले. It's a bad world, an incredibly bad world. आणि हे खूप वाईट जग आहे आणि खरोखरच खूपच वाईट जग आहे. But I have discovered in the midst of it पण मी शोध घेतलाय ह्या सगळ्यांच्या मधोमध are quiet and holy people who have learned a great secret. आणि एक शांत जे लोक आहे त्यांनी एक रहस्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. They have found a joy which is 1,000 times better than any pleasure of our sinful life. आणि त्यांना असा आनंद प्राप्त झाला आहे तो आमच्या ह्या पापमय जीवनांमधल्या सर्व सुखांपेक्षाही अधिक तो आनंद आहे. They are despised and persecuted, आणि त्यांची अवहेलना होते आणि त्यांचा छळ होतो. but they care not. पण त्यांना त्यांची पर्वा नाही. They are masters of their souls. आणि ते त्यांच्या जीवावरती ते प्रभुत्व त्यांनी They मिळवलं have आहे. overcome the world. त्यांनी जगावरती प्रभुत्व मिळवलं आहे. These people आणि हे जे लोक आहेत are the Christians, हे ख्रिस्ती लोक आहेत. and I am one of them. आणि मी त्या लोकांपैकी एक आहे. We are mutually committed. आम्ही त्या ठिकाणी परस्पर रीतीने आम्ही समर्पित आहोत. We are mutually accountable. आम्ही परस्पर रीतीने आम्हाला हिशोब द्यायचा आहे. We are committed to the same vision. आम्ही एकाच त्या दृष्टांताला आम्ही समर्पित आहोत. We love the same Lord. आम्ही त्याच एकाच प्रभूची उपासना And we करतो, are प्रीती करतो. proclaiming the same gospel. आणि तेच शुभवर्तमान आम्ही घोषित करतो. But fellowship with God and fellowship with fellow believers is not automatic. पण जी सहभागिता देवाबरोबरची आणि जी सहभागिता विश्वासणाऱ्यांची ही काही आपोआप येत नाही. Relationships take time, relationships take efforts. आणि संबंधाला वेळ लागतो, संबंधाला परिश्रम लागतात. See, there is no good marriage just happens spontaneously. आणि असा कोणताच विवाह, चांगला विवाह असाच आपोआप घडत नाही. If you see a good marriage, जर आपण एक चांगला विवाह पाहिला it's because the couple makes it a priority आणि त्याचं कारण हेच की जे दाम्पत्य आहे ते प्राधान्य देतं to spend time together, की एकत्रित वेळ घालविण्यासाठी, to work at being close. की एकत्र राहून काम करण्यासाठी. They are committed to work through the difficulties or hurt. आणि ते समर्पित आहे कठीण परिस्थितीतही एकत्रित काम करायला. They try hard to communicate आणि ते परिश्रम घेतात एकमेकांबरोबर संपर्क and साधायला. avoid temptations that would distance them. आणि अशा प्रकारचे मोह त्यांच्यावर ते बाजूला करतात जे त्यांना विभक्त करायचा प्रयत्न करतात. Even so, with God and fellow believers, आणि देवाबरोबर आणि बाकीचे जे विश्वास आहे त्यांच्याबरोबर the relationship is not just spontaneous. आणि जो संबंध आहे तो काय आपोआप उभारणारा नाही आहे. You got to work at it. आपल्याला त्यामध्ये कार्य You करायचं आहे. make time for it. आम्ही त्यासाठी वेळ द्यावा लागतो. And turn away from those things that would create distance between God and fellow believers. आणि अशा गोष्टींपासून दूर राहावं ज्या गोष्टींमुळे देवामध्ये आणि इतर विश्वासणाऱ्यांमध्ये अंतर प्राप्त होऊ शकतं. Relationships take time and effort, आणि संबंधाला वेळ लागतो आणि परिश्रम लागतात. but it is worthwhile पण ते त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. because it is in that we find joy. कारण त्यामध्ये आम्हाला आनंद प्राप्त होतो. See, no true joy can be selfish. आणि खरा जो आनंद आहे तो कधी स्वार्थी होणार नाही. I may hug myself, आणि मी स्वतःला मिठी मारेल, I may applaud myself, मी स्वतःची वाहवा करेल, I may even pamper myself. आणि मी स्वतःची खूप बढाई मारेल. But living like that for a long time, it's such a burden. पण अशा प्रकारचं जगणं कितीतरी ओझदायक आहे. We are called आमचं पाचारण आहे to get out of our narrow self आणि आमच्या संकुचित स्वतःपासून दूर राहावं and walk with Christ and enter into his family. आणि ख्रिस्ताबरोबर चालून त्याच्या कुटुंबामध्ये आम्ही प्रवेश For करावा. it is in that fellowship कारण त्या सहभागितेमध्ये
God has provided an opportunity for us to experience joy. की देवाने आम्हाला ती परवानगी, ती संधी दिली आहे की आम्ही त्या आनंदाचा उपभोग घेऊ. Christian life is not a life of isolation, ख्रिस्ती जीवन हे एकांतपणाचं किंवा वेगळेपणाचं जीवन नाही, but for active participation with other believers in this new life. पण सक्रिय सहभाग इतर विश्वासणाऱ्यांसोबत ह्या जीवनामध्ये. Thirdly, तिसरी गोष्ट, fellowship with believers आणि विश्वासणाऱ्यांबरोबरची सहभागिता is a way to experience God. आणि ह्याद्वारे आपण देवाचा अनुभव घेऊ शकतो. To have fellowship with the Father पित्याबरोबर सहभागिता includes being partakers of His divine nature. आणि त्याचा हा देखील भाग आहे की आम्ही त्याचे जे दैवी स्वभाव आहे त्याचे देखील वाटेकरी होऊन जातो. But communion with God पण देवाबरोबरचा जो संबंध आहे is not an absorption into Him like other faiths. आणि असं नाही की आम्ही त्याच्यामध्ये समावून जातो बाकी इतर विश्वासांप्रमाणे. But Lord Jesus said पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला in Matthew 18:20, मत्तय 18:20 मध्ये, for where 2 or 3 gather in my name, there I am with them. जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्र येतील मी त्या ठिकाणी आहे. So when each of us ज्यावेळेस आपण सर्व प्रत्येक जण who share divine life, आणि जे हे दैवी जीवनाचे वाटेकरी आहोत, when we have fellowship with one another, ज्यावेळेस आपण एकमेकांबरोबर ती सहभागिता, we have an opportunity to experience God. आम्हा जवळ ती संधी आहे देवाचा, परमेश्वराचा अनुभव घ्यावा. For such a thing to happen, आणि ते गोष्ट घडण्यासाठी we need to change the way we look at other fellow believers. आणि आपण बाकीचे इतर विश्वासणाऱ्यांकडे जे पाहतो, ज्या नजरेने पाहतो, ती बदलायला पाहिजे तो दृष्टिकोन. If we see them just as fellow Christians, that's not enough. जर आपण त्यांच्या जवळ पाहतो की फक्त हे बाकीचे ख्रिस्ती लोक आहेत तेवढं पुरेसं We नाही. must realize that we need them. आणि हे जाणीव करून घेतली पाहिजे की आम्हाला त्यांची गरज आहे. We need them. आम्हाला त्यांची गरज आहे. Let's be honest. आणि हे प्रामाणिक होऊ द्या. We usually think, आम्ही विचार करतो I don't need other believers. आणि मला इतर विश्वासणाऱ्यांची गरज नाही. So we create this private Christianity. आणि त्यामुळे आपण अशी संकुचित ख्रिस्तीपणा आपण तयार करतो We live in silos. आणि आपण त्या ठिकाणी एकांतात राहण्याचा प्रयत्न करतो. See, quiet time, personal devotion is very important for spiritual growth. शांत वेळ, वैयक्तिक मनन खूप महत्वाचं आहे आत्मिक वाढीसाठी. But we must understand पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे these disciplines are only means. आणि हे जे शिस्त आहे हे फक्त ते मार्गदर्शन आहे They are not the end. आणि ते शेवट नाही आहे. Many people live in the spiritual bubble of quiet time. आणि कित्येक लोक ह्या शांत वेळेच्या त्या बुडबुड्यामध्ये राहतात. See, if I begin to think that I am just sufficient, this is enough, आणि जर मी विचार करू लागलो की एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे, माझ्यासाठी हे एक वेगळापणा पुरेसा आहे, it only leads to spiritual arrogance. आणि ते फक्त आत्मिक त्या ठिकाणी arrogance कडे घेऊन जातं. Christian fellowship is deeply humble. आणि जी ख्रिस्ती विश्वास किंवा सहभागिता आहे ते खूप नम्र आहे. It is only when I approach the Christian fellowship with believing आणि ज्या वेळेस मी ख्रिस्ती सहभागितेकडे अशा प्रकारे विश्वास ठेवून जातो that this is my place of living my faith, की ही जी जागा आहे ज्या ठिकाणी मी माझा विश्वास जगेल, a place to lay down my secret burden, आणि अशी जागा ज्या ठिकाणी माझे जे आतमधले जे गोष्टी आहेत, ओझे आहेत, ते मी a टाकेल. place to share my deepest joy, अशी जागा ज्या ठिकाणी मी माझा खोलवरचा आनंद मी त्या ठिकाणी सांगेल. then alone in their midst we will experience God. आणि त्याच वेळेस त्या मधोमध आपण देवाचा अनुभव घेऊ. God has made the fellowship of believers as an avenue to experience Him. आणि देवाने ती सहभागिता, विश्वासणाऱ्यांची सहभागिता, ते मार्ग दिला आहे की जेणेकरून परमेश्वराचा अनुभव आम्ही Friends, घेऊ. listen. मित्रांनो हे ऐका, We need Jesus and me time. आणि आम्हाला गरजेचा आहे येशू ख्रिस्ताचा आणि माझा वैयक्तिक वेळ, And it must lead आणि त्याद्वारे to Jesus and we fellowship. की येशू ख्रिस्ताची आणि आम्ही बाकीच्यांची सहभागिता.
Jesus and me must lead to Jesus and we. येशू ख्रिस्त आणि मी त्याच्याद्वारे आपण येशू ख्रिस्त आणि आम्ही सर्व कडे आम्हाला घेऊन गेलं पाहिजे. But what has happened to us? पण आम्हाला काय घडलं आहे We seem to be wrapped up with so many things. आणि कित्येक गोष्टींमुळे आम्ही व्यस्त झालेलो आहोत. We don't have time for others. आम्हाला इतरांसाठी वेळ नाही. The fact is, the more possession we acquire, आणि वास्तविकता ही आहे की जितकं जास्त सामग्री आम्ही हस्तगत करतो the less time we have for others. आणि तितकाच कमी वेळ आम्हाला इतरांसाठी असतो. The less we think we need others. आणि तितकं कमी आम्हाला वाटतं की आम्हाला इतरांची गरज आहे. In a Christian fellowship, एका ख्रिस्ती सहभागितेमध्ये when we help one another, ज्यावेळेस आम्ही एकमेकांना मदत करतो, we stand with one another, ज्यावेळेस आम्ही एकमेकांसोबत उभे we राहतो, experience God with one another, ज्यावेळेस आम्ही देवाचा अनुभव घेतो एकमेकांच्या सहभागितेमध्ये, it becomes a channel where the power of God flows. आणि ते असे स्त्रोत बनून जातो ज्या ठिकाणी परमेश्वराचं सामर्थ्य वाहू लागतं. Let me just give a few scripture of what the Bible talks about fellowship of believers. आणि काही शास्त्र भाग मला तुमच्या पुढे मांडू द्या की शास्त्र आम्हाला काय सांगतं सहभागितेबद्दल. Psalm 133:1 says, स्तोत्र 133:1 म्हणतं, in the fellowship we experience the pleasantness of God. आणि त्या सहभागितेमध्ये परमेश्वराचं सौंदर्य आम्ही पाहतो. In Proverbs 12:25, नीतिसूत्रे 12:25 मध्ये, it is in fellowship we are able to cheer one another with good word. आणि त्या सहभागितेमध्ये आम्ही एकमेकांना उत्तेजित करतो चांगल्या शब्दांनी. In Proverbs 27:17, नीतिसूत्रे 27:17 मध्ये, in fellowship we sharpen one another. की त्या सहभागितेमध्ये आम्ही एकमेकांना धार लावतो. In Ecclesiastes 4:9-12, आणि त्या ठिकाणी उपदेशक 4 verses 9-12, 4:9 ते 12 मध्ये, in fellowship we are able to lift one another when we fall. त्या सहभागितेमध्ये आम्ही एकमेकांना उचलतो ज्यावेळेस आम्ही पडतो. 2 Corinthians 1 verses 3 and 4, दुसरे करिंथ 1, 3 आणि 4 मध्ये, in fellowship we are able to comfort one another. सहभागितेमध्ये एकमेकांना आम्ही आराम प्रदान करतो. Galatians chapter 6 verse 2, गलती 6:2 मध्ये, in fellowship we are able to bear one another's burden. आणि सहभागितेमध्ये आम्ही एकमेकांचे ओझे वाहतो. In Colossians 3:6, कलस्से 3:16 3:16, मध्ये, in fellowship we are able to teach and admonish one another. त्या सहभागितेमध्ये आम्ही एकमेकांना शिकवतो आणि एकमेकांना प्रेरित करतो. In 1 Thessalonians 5:11, पहिले थेसलनी 5:11 मध्ये, it is in fellowship we build one another. आणि त्या सहभागितेमध्येच आम्ही एकमेकांना वाढवतो. In 1 Thessalonians 5:14, पहिले थेसलनी 5:14 मध्ये, in fellowship we correct each other, encourage the weak and help each other. आणि त्या सहभागितेमध्येच आम्ही एकमेकांना चूक सुधारतो, एकमेकांना उत्तेजित करतो आणि त्यांना प्रोत्साहित करतो. In Hebrews 3:13, इब्री 3:13 मध्ये, it is in fellowship we exhort one another. आणि त्या सहभागितेमध्येच आम्ही एकमेकांना उत्तेजित करतो. In Hebrews 10:23-25, आणि इब्री 10:21-25 मध्ये, in fellowship we stir up one another to love and to do good works. आणि आम्ही सहभागितेद्वारे एकमेकांना चेतना प्रदान करतो की आम्ही चांगले कार्य करावेत. How do you look at fellow believers? आणि आपण इतर विश्वासणाऱ्यांकडे कशा दृष्टीने पाहतो. If we look at fellow believers in our church जर आपण इतर जे ख्रिस्ती व्यक्ती आहेत आपल्या मंडळीमधले as just people with whom we exchange the greetings and pleasantries, आणि ज्यांच्या बरोबर फक्त आपण सलाम करतो, ज्यांना शुभेच्छा देतो तेवढंच पुरतं, you too can expect the same. तर तुम्ही देखील तशाचीच अपेक्षा करू But शकता. it is not fellowship of believers. पण ते विश्वासणाऱ्यांची सहभागिता नव्हे. In humility, नम्रतेमध्ये I need to recognize आणि मला हे जाणीव केली पाहिजे that it is because of them की ते त्यांच्याद्वारेच आहे, I have a spiritual family. की मला एक आत्मिक कुटुंब To be आहे, called a brother, a sister, a friend in Christ. की मला ख्रिस्तामध्ये कोण भाऊ आहे, बहीण आहे किंवा एक कुटुंब प्राप्त झालेलं I आहे. need them. मला त्यांची गरज आहे. It is then alone we experience joy in fellowship. आणि त्याचद्वारे आम्ही तो आनंद त्या सहभागितेमध्ये त्या प्राप्त करतो.
God has given us gifts and talents देवाने आम्हाला भिन्न भिन्न दान दिलेले to आहेत be used in His service and to proclaim the gospel and to strengthen the fellow believers. आणि त्याच्या सेवेमध्ये त्याचा वापर करावा, इतर विश्वासणाऱ्यांना सशक्त करावा आणि उत्तेजित करावा. But in the process, पण ह्या सर्व प्रक्रियेमध्ये if we look at the fellow believers as people जर आपण जे बाकीचे विश्वासणारे त्यांच्या जवळ जर फक्त लोक म्हणून पाहिले before whom we showcase our gifts and की talents, ज्या पुढे आम्ही आमचं दान प्रदर्शित करतो, then they are spectators. तर ते फक्त प्रेक्षकच बनून They are जातात objects. आणि ते फक्त एक वस्तू You are बनून जातात. treating them as objects. तर आपण त्यांना एक वस्तू म्हणून It पाहत is आहोत not fellowship of believers. आणि ती तशी सहभागिता नाही आहे In विश्वासणाऱ्यांची. humility, नम्रतेमध्ये let us recognize आम्ही हे जाणीव केली पाहिजे it is not them who is benefited, आणि हे ते नाही जे उपभोग घेत आहेत, but they give me an opportunity to serve. पण ते मला एक संधी देत आहेत जेणेकरून मी सेवा They करेन. give me an opportunity to grow. ते मला संधी देतात जेणेकरून मी वाढेल. It is then alone we experience joy in the fellowship of believers. आणि त्याच वेळेस आपण खरा जो आनंद आहे तो आनंदाचा आस्वाद घेतो त्या सहभागितेमध्ये. God has given us knowledge and wealth देवाने आम्हाला ज्ञान दिलेलं आहे, त्याने आम्हाला संपत्ती दिलेली to be आहे. used for His service to proclaim the gospel, त्याच्या सेवेसाठी आणि सुवार्थ प्रसारासाठी वापर करावा to म्हणून. strengthen the fellow believers. आणि जे विश्वासणार आहेत त्यांना सशक्त But करावं. in the process, पण ह्या प्रक्रियेमध्ये if we look at the fellow believers as just beneficiaries, आणि जर आपण जे विश्वासणार आहेत त्यांच्याजवळ फक्त उपभोक्ता म्हणून पाहिलं, what we do will be considered as good service or good works. आम्ही जे करतो ते त्याचं दर्शक आहे की आम्ही चांगली कामं करतो, And yet you are treating them as objects. पण तरी देखील आम्ही त्यांना फक्त एक वस्तू म्हणून पाहत It आहोत. is not fellowship of believers. आणि ती विश्वासणाऱ्यांची सहभागिता In नव्हे. humility, नम्रतेमध्ये I need to recognize मला हे जाणीव केली पाहिजे they are giving me an opportunity to become blessing. आणि ते मला ती संधी प्रदान करत आहे जेणेकरून मी त्यांच्यासाठी आशीर्वाद बनेन. It is then alone we experience joy in the fellowship of believers. आणि त्याच वेळेस आपण तो आनंद विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये आपण जगतो. Fellowship is not just the work of the pastor. आणि सहभागिता जी आहे ती फक्त पालकाची कामगिरी नव्हे. You want to experience God? जर तुम्हाला देवाचा अनुभव घ्यायचा आहे, You really want to experience God? खरा अनुभव देवाचा घ्यायचा You आहे, want to experience joy? तुम्हाला आनंद घ्यायचा आहे, Look at the fellow believers not as an additional to your life. आणि जे विश्वासणारे आहेत बाकीचे त्यांचे फक्त एक तुमच्या जीवनामध्ये ते ऍडिशन्स आहेत किंवा कोणतरी आहेत असं बघू नका, But we need them. पण आम्हाला त्यांची गरज As आहे. people in whose company we experience the presence of God. असे लोक ज्यांच्या सहवासात आम्हाला देवाचा अनुभव प्राप्त होतो. Then fellowship will become a source of joy. त्याच वेळेस सहभागिता आनंदाचा स्रोत होऊन जाईल. Let's make an effort to be part of this fellowship. आणि आपण परिश्रम घेऊया की या सहभागितेमध्ये आम्ही देखील सामील व्हावं. Here's what I think. आणि मला असं वाटतं, While we should engage in the fellowship on Sunday mornings, hopefully when this lockdown is over and we come back together, आणि ज्यावेळेस हे लॉकडाऊन संपेल आणि आपण लवकरच एकत्रितरित्या येऊन उपासना करू, it is important that we engage in fellowship. आणि महत्वाचं आहे की आम्ही ह्या सहभागितेमध्ये आम्ही स्वतःला सामील करून But I think fellowship happens best in smaller contexts. पण मला असं वाटतं की छोट्याशा गटांमध्ये जी सहभागिता आहे ती उत्तम रीतीने घडते. Like in your area Bible studies, तुमच्या भागातल्या बायबल स्टडी or the मीटिंग women's fellowship or the men's fellowship, किंवा वुमेन्स फेलोशिप किंवा बेन्स or the फेलोशिप, Y20s or the students fellowship. Y20s किंवा जे विद्यार्थ्यांची सहभाग येते त्यामध्ये. In order to get deeper, we need to get smaller. आणि आम्हाला जर खोल जायचं आहे तर आम्हाला छोटं झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. Are you committed to a weekly gathering of a smaller Christian community of followers of Christ? आणि तुम्ही स्वतःला समर्पित केलं आहे का अशा आठवड्यातील एकदा जी सहभागिता होते ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांबरोबर? If not, I encourage you, determine today to plug into a group. जर तुम्ही तसं केलेलं नाही तर मी तुम्हाला उत्तेजन करतो तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या गटामध्ये सामील जरूर व्हा. See, Christians are not brought together because they like each other. आणि ख्रिस्ती लोकांना एकत्रित आणण्यात आलं नाही त्याचं कारण हे नाही की ते एकमेकांना आवडतात म्हणून, But because they share a common life in Jesus. पण त्याचं कारण मूळ हे की त्यांचं जीवन समान आहे ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असल्यामुळे. And through Christ and His Spirit, they are learning to love and care for one another.
आणि ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याद्वारे ते शिकत आहे एकमेकांवर प्रीती करावी आणि एकमेकांबरोबर जगायला. In this sinful world, आणि ह्या पापमय जगामध्ये relationships will never be perfect, संबंध जे आहेत ते कधीच परिपक्व होणार नाहीत, but they can be good. पण ते चांगले बनू शकतात. But they won't be good without effort. पण ते चांगले परिश्रम घेतल्याशिवाय चांगले बनूच शकत नाही. When you enter into the fellowship with fellow believers, ज्यावेळेस आम्ही त्या सहभागितेमध्ये स्वतःला सामील करतो इतर विश्वासणाऱ्यांबरोबर, it is a place which God has prepared for us to experience God and to experience joy. आणि अशी जागा देवाने आम्हाला प्रदान केलेली आहे की आम्ही देवाचा अनुभव आणि आनंदाचा अनुभव त्या सहभागितेमध्ये घ्यावा. Someone has rightly said, कोणीतरी योग्य रीतीने हे म्हटलं आहे, if fellowship is the answer to spiritual loneliness, जर सहभागिता उत्तर आहे आत्मिक एकांतासाठी, then joy is the answer to spiritual emptiness. तर आनंद जो आहे ते उत्तर आहे आत्मिक पोकळेपणासाठी. It is in the fellowship of believers आणि त्या सहभागितेमध्ये विश्वासणाऱ्यांच्या that we get, our spiritual loneliness is gone. की आमची आत्मिक एकांतपणा निघून जातो. And it is in the presence of them, आणि त्या उपस्थितीमध्ये the joy that we receive, जो आनंद आम्हाला प्राप्त होतो it treats our spiritual emptiness. आणि ते आमची आत्मिक पोकळता ती भरून टाकते. We need spiritual joy आम्हाला आत्मिक आनंदाची गरज आहे. because it is the oil in the wheels of obedience. आणि ते 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 त्या ठिकाणी आपण पाहतो की ते ऑइल आहे त्या चक्रामध्ये, आज्ञा पालनाच्या चक्रामध्ये. It is this joy that fires up the soul for action आणि हाच तो आनंद आहे जे आमच्या जीवाला स्फूर्ती देतं कार्य and करण्यासाठी carries forward even during the difficult times. आणि आम्हाला चालवतं कठीण परिस्थितीतही. How would you rate your fellowship with God and with fellow believers? आणि तुम्ही तुमचा जो सहभागिता आहे देवाबरोबरचा संबंध आणि इतर विश्वासणाऱ्यांचा संबंध तुम्ही कसा पारखाल? Christian life is not selfish. आणि ख्रिस्ती जीवन जे आहे ते स्वार्थी नाही It's आहे not just about me. आणि ते फक्त माझ्याबद्दल नाही आहे. Jesus and me should lead to Jesus and we. येशू ख्रिस्त आणि मी त्याचं रूपांतर येशू ख्रिस्त आणि आम्ही मध्ये झालं पाहिजे. What's the status of your fellowship? आणि तुमच्या सहभागितेचं स्टेटस काय आहे? Is it casual? आणि ते सोयीस्कर आहे का? Is it close? ते बंद झालेलं आहे का? Is it intimate? का ते खूप खोलवर आहे? See, the closest relationship in life are based on love, आणि जे सर्वात घनिष्ठ संबंध जे असतात जीवनामध्ये ते प्रीतीवरती आधारित असतात and it requires work. आणि त्याला कार्याची गरज असते. It just cannot happen spontaneously. आणि ते असंच घडू शकत नाही. You need to work on it. आपल्याला त्यामध्ये कार्य करणं गरजेचं God आहे. has made fellowship an avenue to experience Him and the joy that He gives to us. आणि देवाने आम्हाला ते सहभागिता प्रदान केली आहे जेणेकरून आम्ही त्याचा आस्वाद घ्यावा आणि आनंद देखील आम्ही प्राप्त If करू you are घ्यावा. not part of fellowship, जर तुम्ही सहभागितेचे भाग नाहीत we invite you to be part of the fellowship. तर तुम्हाला उत्तेजन आणि निमंत्रण की तुम्ही सहभागितेचे भाग व्हा. If you are new, you are watching the service and you want to be part of our fellowship, आणि जर तुम्ही नवीन आहात, जर तुम्ही पाहत आहात हे प्रक्षेपण आणि तुम्हाला जर भाग घ्यायचा आहे सहभागी, just write a note to us on the on that Facebook page and we will get back to you. आणि फेसबुक पेजवरती फक्त एक नोट लिहा किंवा कमेंट टाका आणि आम्ही तुमच्याशी संपर्क करू. Those of us who are in the fellowship आणि आम्हापैकी जे सहभागितेमध्ये आहेत and we don't experience joy, आणि जर आम्हाला तो आनंद प्राप्त होत नाही, let us start by asking hard questions to ourselves. आणि त्यावेळेस आम्ही सुरुवात करूयात काही कठीण प्रश्न स्वतः पुढे विचारून. The questions that we asked last week. आणि जे प्रश्न आम्ही मागील आठवड्यात विचारले, Am I looking fellow believers beneath me? की मी माझ्या त्या सहविश्वासणाऱ्यांना माझ्या खाली पाहतो का? Do I think myself more righteous than them? मी स्वतःला त्यांच्यापेक्षा अधिक धार्मिक समजतो का? If so, we need to repent. आणि जर तसं आहे तर आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. Jesus has set before us a goal. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पुढे एक ध्येय ठेवला आहे. And you find that in John 17 verses 20 to 23. योहान 17:20 ते 23 मध्ये आम्हाला ते ध्येय दिसून That येतं our fellowship with God and people should be always deepening.
आणि की आमचं जो सहभागिता देवाबरोबरची आणि इतर विश्वासणाऱ्यांची ती अधिक खोलवर गेली पाहिजे. Both fellowship with God and fellowship with people should be deepening. आणि देवाबरोबरची सहभागिता आणि विश्वासणाऱ्यांबरोबरची सहभागिता ती खोलवर गेली पाहिजे. In both the directions. आणि दोन्ही डायरेक्शन्स मध्ये. So much so, आणि इतकं अधिक in John 17, Jesus says that the world may see us and believe that we are his people. की योहान 17 मध्ये सांगितलेलं आहे की जगाने हे पाहून त्यांनी विश्वास ठेवावा की आम्ही देवाची लेकरं आहोत. By the way we love one another, ज्या प्रकारे आम्ही एकमेकांवर प्रीती by the way करतो, we serve one another. आम्ही एकमेकांची सेवा कशा प्रकारे करतो Fellowship is an avenue where God imparts his joy to us. आणि सहभागिता ते त्याद्वारे देव आम्हाला त्याचा आनंद आम्हाला A प्रदान करतो. joy the world cannot give and a joy which the world cannot take away. असा आनंद जग देऊ शकत नाही आणि जग हिरावूनही घेऊ शकत A नाही. place to experience God himself. आणि देवाचा स्वतः त्याचा अनुभव अशा ठिकाणी घ्यावा. And that means there needs to be a fundamental change in our understanding of other fellow believers. आणि त्यामुळे एक आमची जी समजूत आहे इतर विश्वासनांकडे पाहायची त्यामध्ये परिवर्तन आलं पाहिजे. Fellow believers, आमचे जे विश्वासणारे बंधू आहेत they are not an extra, आणि ते काय ऍडिशनल किंवा एक्स्ट्रा नाही आहेत, but they are essential for my spiritual growth. पण ते गरजेचे आहे माझ्या आत्मिक वृद्धीसाठी. They are not another addition, आणि ते काय असेच आहेत म्हणून आहेत नाही, but it is in their presence, it is in their company that I experience God, I experience his presence. पण ते त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सहवासामध्ये देवाचा आणि त्याच्या उपस्थितीचा अनुभव मला प्राप्त होतो. Fellowship of believers is the place where you experience the anointing of God. विश्वासणाऱ्यांची सहभागिता तीच जागा आहे ज्या ठिकाणी देवाचा अभिषेक आम्ही प्राप्त करून घेतो A place to experience the joy of the Lord. आणि देवाचा आनंद त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होतो. Let us pray. आपण प्रार्थना करूया. How do we look at our fellow believers? आम्ही आमच्या सहविश्वासणाऱ्यांकडे कसं पाहतो? Do we even have a relationship with fellow believers? त्यांच्या सोबत संबंध देखील आहे का? God does not desire us to be isolated individuals, आणि देवाची इच्छा नाही की आम्ही स्वतःला वेगळं करावं, अलिप्त करावं, but to be part of his family, पण त्याच्या कुटुंबाचा सहभाग व्हावा, where we will experience God himself ज्या ठिकाणी आम्ही देवाचा स्वतः अनुभव घेऊ and where we experience his joy. आणि त्या ठिकाणी आम्ही तो आनंदचा अनुभव देखील घेऊ. Lord, we commit ourselves to you. हे प्रभू, आम्ही स्वतःला तुला समर्पित करतो. Forgive us the times that we have looked our fellow believers beneath us. प्रभू, क्षमा कर की ज्या वेळेस आम्ही आमच्या इतर विश्वासणांकडे खालच्या नजरेने पाहिलं. Forgive us for the times when we have put ourselves ahead of others and thought we are more righteous. क्षमा कर अशा वेळेस ज्यावेळेस आम्ही इतरांकडे पाहून पाहिलं, आम्ही म्हणालो की आम्ही त्यांच्यापेक्षा खूप चांगले आहोत. Forgive us for the times when we have looked at them not as how you look at them, Lord. आणि प्रभू, आम्ही ज्या वेळेस त्यांच्याकडे अशा नजरेने पाहिलं ज्या नजरेने तू त्यांच्याकडे पाहत नाहीस. Help us to change our perspective, मदत कर की आम्ही आमचा दृष्टिकोन बदलावा. to see them as our brothers and sisters and friends in Christ. आमचे बंधू भगिनी, आमचे भाऊ ह्या नात्याने त्यांच्याकडे पाहावं, Because we want to experience you. कारण आम्हाला तुझा अनुभव We घ्यायचा, want to experience your joy. तुझा आनंद आम्हाला अनुभवायचा आहे. We surrender ourselves to you. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोडतो. As a church, मंडळी या नात्याने, as Hope Manna Church, होप मन्ना चर्च आहे, help us to draw close to you and to draw close to one another. मदत कर की आम्ही तुझ्या जवळ यावं आणि एकमेकांच्या जवळ आम्ही यावं. In Jesus' name, येशूच्या नावात amen.